नमस्कार मंडळी, वेलकम टू ब्लेसिंग्स एक्वेरियम मराठी। तर मंडळी, आपल्या इंस्टाग्राम पेजला मी काही दिवसांपूर्वीच एक गोल्डफिशची रील पोस्ट केली होती आणि त्याच्यात मी हेही म्हटलं होतं की गोल्डफिश म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच हॉबीजच्या आयुष्यातला पहिला प्यार, कारण आपण मुळी या हॉबीची सुरुवातच गोल्डफिशपासून केली आहे। ती रील तुम्हा सगळ्यांना खूप आवडली आणि त्याच्यावर भरपूर कमेंट्स आले, डीएम्स आले की गोल्डफिशवर आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा। तुम्ही सांगणार आणि मी ऐकणार नाही असं कसं होईल? तर चला आज आपण बोलूया गोल्डफिश बद्दलच। तर सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या की गोल्डफिश हिला जागा लागते, हिला भरपूर जागा लागते। सो मी बऱ्याच लोकांना असं बघितलंय की एक्वेरियमची हॉबी सुरू करण्याच्या आधी एक बाउल घेऊन येतात, त्या बाउलमध्ये गोल्डफिश टाकतात आणि तो गोल्डफिश काही जास्त दिवस जगत नाही। तर आपल्याला ही हॉबी सुरू करायच्या आधी गोल्डफिश जर तुम्हाला ठेवायचा असेल तर गोल्डफिशला कमीत कमी 2 फुटाचा एक्वेरियम पाहिजे, हे लक्षात घ्या। गोल्डफिश ही स्पेस लागते, ह्याला भरपूर ह्याला जागा लागते, कारण गोल्डफिश मोठे सुद्धा होतात आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण या व्हिडिओमध्ये आता हळूहळू बोलणार आहोत। तर सर्वात प्रथम तुम्हाला जर गोल्डफिश ठेवायचा असेल तर कमीत कमी 2 फुटाच्या एक्वेरियम मध्ये ठेवा। प्लीज त्याला एखाद्या छोट्याशा बाउल मध्ये ठेवू नका। मित्रांनो, बऱ्याच लोकांचा असा समज आहे की गोल्डफिश ठेवल्याने पाणी गोल्डफिश नेहमी खराब करतात, पाण्याला वास येतो, पाणी धुरकट असतं। तर तुम्हाला हे मी सांगू इच्छिते की हा प्रॉब्लेम गोल्डफिशचा नाहीये, हा प्रॉब्लेम आपला आहे, कारण आपण फिल्टर हा प्रकार आपल्या टँकमध्ये लावतच नाही, किंबहुना जेव्हा लावतो तेव्हा आपण कॉस्ट इफेक्टिव्ह फिल्टर लावतो। म्हणजे तुमच्या टँकच्या पाण्याचं जर व्हॉल्यूम 60 लिटर आहे तर तुम्हाला असा फिल्टर लावायला हवा जो कमीत कमी 600 लिटर पर आवर क्लिनिंगची कॅपॅसिटी वाला असेल। पण तो महाग पडतो, मग आपण काय करतो अशा वेळेला की ठीक आहे, स्वस्त आहे ना फिल्टर, स्वस्त आहे, आपण तो फिल्टर चूज करतो। पण ह्याच्यामुळे तुमच्या टँकचं पाणी कधीही क्लीन राहणार नाही, धुरकट दिसेल, त्या पाण्याला नेहमी वास येईल आणि फिश फिसेस म्हणजे फिशची पॉटी, फिशची घाण त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी सँडवर दिसेल किंवा फिल्टरमध्ये अशी दिसतच राहील। सो फिल्टर चूज करताना खूप महत्त्वाचा हा भाग असतो, त्यामुळे फिल्टर चूज करताना व्यवस्थित हे लक्ष देऊन चूज करा। ऑल्सो गोल्डफिश जे आहेत ना, त्यांना जशी स्पेस पाहिजे असते तसंच ऑक्सिजन रिच पाणी त्यांना लागतं, फ्रेश प्रिस्टीन कंडिशन्स त्यांना लागतात। सो एअर पंप सुद्धा आपल्याला इथे गरजेचा आहे। सो एक फिल्टर आणि एक एअर पंप हा पॉइंट नंबर 2 आहे जर तुम्ही एक गोल्डफिश टँक ठेवण्याचा विचार करणार आहात तर। मित्रांनो, गोल्डफिश हे ओमनिवोरस फिश आहेत, म्हणजे सर्वभक्षक। सो त्यांना तुम्ही गोल्डफिश पेलेट्स टाकता, त्यांना फ्लेक्स टाकता, या व्यतिरिक्त कधी कधी त्यांना ड्राय ब्लडवर्म्स किंवा तुमच्या सिटीमध्ये जर मिळत असतील तर लाईव्ह ब्लडवर्म्स हे सुद्धा टाका। लाईव्ह वर्म्स टाकल्याने त्यांचे जे प्रोटीनचे एन्व्हायरमेंट जे रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते, त्याच्यानंतर त्यांचे जे कलर्स आहेत ते रिटेन राहतात। फक्त एक चूक आपण अशी करतो की जेव्हाही आपण एक्वेरियमच्या जवळ गेलो आणि गोल्डफिश आपल्या जवळ आले की आपल्याला असं वाटतं अरे आपली फिश, त्याला भूक लागली, म्हणजे द फिश इज हंग्री। सो आपण काय करतो, सारखं फूड टाकतो। हे करू नका। जेव्हाही आपण कुठल्याही फिशला ओव्हर फीडिंग करतो त्याचे खूप विचित्र आणि आपल्याला त्रासदायक असे रिझल्ट्स येतात। म्हणजे फिशमध्ये डिसीजेस होऊ शकतात, पाण्याला सतत वास येऊ शकतो। युजली फिश टँकमध्ये येणारा वास हा माशांच्या घाणीमुळे नाही तर आपण टाकलेल्या एक्स्ट्रा फूडमुळे असतो। त्यामुळे फिशला फीड करताना, स्पेसिफिकली गोल्डफिशला फीड करताना खूप स्ट्रिक्ट डाएट ठेवा आणि वेळेचं बंधन ठेवा। दिवसातनं 2दाच फीड करा, जास्त फूड टाकू नका, एकदम प्रॉपर डाएट त्यांना द्या, त्याच्यामुळेच ते हेल्दी राहतील। अदरवाईज गोल्डफिशला खूप जास्त डिसीजेस होऊ शकतात। सो ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या। आता बरेच लोक असं विचारतात की गोल्डफिशचा टँक ठेवताना आम्ही त्याच्यामध्ये कसं डेकोरेशन करावं, त्याच्यात प्लांट्स ठेवावे का सँड टाकावी का त्याला बेअर बॉटम टाकावा म्हणजे ठेवावा, म्हणजे खाली कुठलीही पद्धतीचं ग्रेवल किंवा सँड न टाकता आम्ही त्यांना ठेवावं। सो जेव्हाही तुम्ही गोल्डफिशचं एक्वेरियम सेटअप करता तेव्हा एक लक्षात ठेवा की त्यांना स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट तुम्हाला द्यायचं आहे, त्याच्यामुळे एक इकोसिस्टम रेडी करा। थोडे रॉक्स ठेवा, थोडे अनुबियस प्लांट्स ठेवा। या टाईपचे प्लांट्स गोल्डफिश खात नाहीत, परंतु टँकमध्ये दिसताना खूप सुंदर दिसतात। तर तुम्हाला जर असा क्वेश्चन पडला असेल, तुम्हाला जर असा प्रश्न असेल की बाबा गोल्डफिश टँक आता माझा आहे पण तो खूप जास्त प्लेन दिसतोय, तर त्याला कसं सेटअप करावं, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। म्हणजे तुमचा जो नेक्स्ट एखादा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली गोल्डफिश टँक सेटअप करताना काय गोष्टी त्याच्यामध्ये लावाव्यात, त्याच्यामध्ये ठेवाव्यात याबद्दल एक छोटासा व्हिडिओ सांगेन।
आता ह्या सगळ्या माहितीनंतर तुम्हाला हेही लक्ष द्यायला पाहिजे की पाणी चेंज कसं करावं, कितीदा करावं. युजली मी महिन्यातनं एकदा 20 to 30% वॉटर चेंज सजेस्ट करते. पण तुमच्याकडे जर ओव्हरस्टॉकिंग असेल गोल्डफिशचं तर तुम्ही साधारण 10 to 20% वॉटर एक 15 दिवसातनं एकदा ह्या फ्रिक्वेन्सीने सुद्धा चेंज करू शकता. पाणी चेंज करताना थोडीशी सँड किंवा ग्रेवल खालची असेल तिला हलकंसं हलवा, म्हणजे जी घाण आहे ती पाण्यामध्ये मिक्स होईल आणि मग ते घाण पाणी तुम्ही 20% चेंज करू शकता. महिन्यातनं एकदा करताना सुद्धा हीच प्रोसिजर फॉलो करा. पूर्ण पाणी काढून, फिश बाहेर काढून, त्याच्यातली सँड काढून, त्याला वॉश करून पुन्हा 100% पाणी चेंज करून सेटअप, ही चूक करू नका. बरेच हॉबीज ही चूक करतात की आज रविवार आहे म्हटल्यावर त्यांना असं वाटतं की चला आज आपण पूर्ण फिश टँक क्लीन करूया. मग ते काय करतात की अख्खं पाणी काढतात, त्यातले फिश सगळे बादलीत काढतात, ती सँड काढतात, ती वॉश करतात. छान 3-4 तासांचा कार्यक्रम असतो. हे अजिबात करू नका, हे अगदी चुकीचं आहे. पाणी चेंज करताना 50% पेक्षा जास्त पाणी अजिबात चेंज करू नका. ह्यानी फिश मरतात, ह्यानी बॅक्टेरियल इन्फेक्शन येऊ शकतं, ह्यानी फंगल इन्फेक्शन येऊ शकतं, ह्यानी तुमच्या फिशना बरेच डिसीजेस होऊ शकतात, फिश डिस्टर्ब होऊ शकतात, म्युकस लेअर त्यांची डिस्टर्ब होऊ शकते आणि ओव्हरऑल तुम्ही पाणी चेंज केल्यावर बघाल तर पहिल्या 2-3 दिवसातच तुमचे फिश मरतील. सो ही चूक करू नका. गोल्डफिश हे एकदम स्लो स्विमिंग फिश आहेत आणि ऑफकोर्स त्यांची फ्लेरी टेल असते, जसं तुम्ही माझ्या मागे बघतच आहात. तर असे कुठलेही फिश त्यांच्या टँकमध्ये टाकू नका जे की फिन निपर्स असतील. फिन निपर्स म्हणजे काय, आता की जसं टायगर बार्ब्स आहे तर ते गोल्डफिशला जाऊन निप करतात, सारखं त्यांच्या टेलला टोचे मारतात. डॉलर ही अजून एक अशी फिश आहे जी सारखी फिन निप करते. तर ह्या टाईपचे फिश तुम्ही गोल्डफिश बरोबर जर टाकलेत तर गोल्डफिश कम्प्लिटली डिस्टर्ब राहतो. सो प्लीज ह्या टाईपचे फिश गोल्डफिश बरोबर अजिबात टाकू नका. आणि मित्रांनो, एक ना तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की ॲज अ ॲक्वेरियम हॉबिस्ट फक्त एक फिश टँक रेडी करणं, त्याच्यामध्ये फिश टाकणं एवढीच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. तर आपल्या बिझी शेड्यूलमधनं दिवसातनं कमीत कमी 5 ते 10 मिनिटं काढा आणि प्लीज सगळे गॅजेट्स आपले बंद ठेवा, मोबाईल, टीव्ही सगळं बंद ठेवा आणि 5 ते 10 मिनिटं तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर, तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या आई वडिलांबरोबर ॲक्वेरियमच्या समोर बसा. त्यांनी 2 गोष्टी साध्य होतील. एक तर तुमचा जो स्ट्रेस असेल तो कम्प्लिटली जाईल आहे. हळूहळू ही स्ट्रेस लेवल तुमची कमी होत जाईल. डॉक्टर सुद्धा ही गोष्ट रेकमेंड करतात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही 5 ते 10 मिनिटं कंटिन्युअस ॲक्वेरियमच्या समोर बसल्याने आपल्या फिशला काही प्रॉब्लेम आहे का, काही व्हाईट स्पॉट आहे का, त्याची मूवमेंट कशी आहे, तो फ्रीली स्विम करतोय का की काही प्रॉब्लेम आहे, ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या लक्षात येतील. आणि लास्ट मोमेंट अचानक असं झालं की एखाद्या डिसीजमुळे फिश मेली आणि तुम्हाला कळलंच नाही की काय झालं नेमकं, असं होणार नाही. सो तुम्ही एक क्लोज वॉच ठेवू शकाल आपल्या फिशवर. सो बिंग ॲक्वेरियम हॉबिस्ट ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जेव्हा तुम्ही एक लाईव्ह थिंग आपल्या घरात आणता त्याच्यावर 100% लक्ष देणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर फिश कीपर्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ? मला तुमच्याशी बोलताना खूप मजा येते आणि खूप आनंद होतो, कारण तुमचं पण भरभरून प्रेम तसंच आम्हाला मिळते आमच्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक द्या. ह्या व्हिडिओमध्ये मी जितके काही पॉईंट्स कव्हर केले त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही ॲडिशनल पॉईंट्स असतील तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा, म्हणजे मग मी त्याच्यावर सुद्धा तुमच्याशी एकदा बोलेन. आणि हा व्हिडिओ लाईक करायचाच आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे आणि आपला चॅनल आणि आपले व्हिडिओज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवायचे आहेत, जेणेकरून आपण महाराष्ट्रामध्ये फिश किपिंगचं प्रॉपर एज्युकेशन सगळ्या ॲक्वेरियम हॉबिस्टपर्यंत पोहोचवू शकू. आणि स्टे ट्यून, कारण लवकरच परत येईन असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत हॅपी फिश कीपिंग, टेक केअर आणि बाय.